हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5 GCD अँड LCM या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये आपल्याला फाईंड काय करायचं आहे तर LCM. मोस्ट ऑफ आपण LCM फाईंड करणार आहोत. 5.2 मध्ये आपण GCD फाईंड केला होता, तर 5.3 मध्ये आपण LCM फाईंड करणार आहोत. ओके, तर LCM फाईंड करण्याचे मेथड कोणत्या आहेत एकदा बघून घेऊया. आपल्या बुकमध्ये कोणकोणत्या मेथड्स दिलेल्या आहेत. द फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड्स. ओके, यामध्ये दिलेल्या नंबरचे आपण टेबल तयार करू शकतो. ओके, नेक्स्ट सेकंड नंबर इज प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. ही आपण GCD फाईंड करताना सुद्धा या मेथडचा आपण उपयोग केला होता. या मेथडने GCD फाईंड केला होता. GCDमध्ये आपण काय करतो, प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये प्राईम फॅक्टर फाईंड करतो. त्यानंतर व्हर्टिकल लेआउट मेथड, ही सुद्धा मेथड आपण GCD फाईंड करताना याचा उपयोग केला होता. या मेथडने GCD सुद्धा आपण फाईंड केला होता. आपण आता LCM सुद्धा फाईंड करणार आहोत. ओके, आता या मेथडचा उपयोग कसा करतात ते आपण 5.3 मधील काय एक्झाम्पल सॉल्व करताना बघणार आहोत. तुम्हाला डिटेल आणखी बघायचं असेल तर बुकमध्ये काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेली आहेत, त्यांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर आणखी एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ GCD अँड LCM. म्हणजेच समजा आपल्याला 16 अँड 24 हे नंबर्स दिलेले आहेत. ह्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन किती येईल, 16 अँड 24चा GCD जेवढा येईल GCD येईल, आणि जो LCM त्यांचा जर आपण गुणाकार केला तर दोघांचं सेमच उत्तर येईल. ओके, यावरती एक्झाम्पल आहेत, ती सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत. त्यामुळे हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करूया. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर. व्यवस्थित करायचं. LCM आपल्याला आपण 6मध्ये आहोत, 6 स्टँडर्डमध्ये आहोत, पण LCMचा उपयोग पुढील सर्व स्टँडर्डमध्ये आपण करणार आहोत. 7मध्ये, 8मध्ये, 9मध्ये, 10मध्ये, आणखी जर पुढे तुम्ही मॅथ्सचा स्टडी केलात तर त्यामध्ये तेव्हासुद्धा आपल्याला LCM काढावा लागतो, LCM फाईंड करावा लागतो. त्यामुळे कन्सेप्ट आताच क्लिअर करून ठेवायची आहे. ओके, आता आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. फाइंड LCM. फर्स्ट एक्झाम्पल इज 16 अँड 24. आपल्याला 16 अँड 24चा LCM फाईंड करायचं आहे. आपण 3 मेथडने LCM फाईंड करणार आहोत. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्हाला LCM फाईंड करायचं आहे. एक्झाममध्ये कोणत्याही एका मेथडने तुम्हाला LCM फाईंड करणार आहोत. ओके, आपण बुकमध्ये जेवढ्या मेथड्स दिल्या आहेत त्या सर्व मेथड्सने LCM फाईंड करणार आहोत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही कोणत्या मेथडने एक्झाममध्ये सॉल्व करणार आहात, त्याच मेथडने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडचा तुम्ही जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. सो फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड. तर लिस्टिंग मेथडमध्ये काय करतोय, मल्टिपल ऑफ 16. फर्स्ट नंबर इज वॉट 16. मग 16चे मल्टिपल कोणते आहेत तर मल्टिपल्स ऑफ 16 म्हणजे 16चा टेबल. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 4 जा 48, 64 अँड डॉट डॉट डॉट. ओके, आणि आपण लिहू शकतो. नेक्स्ट 48 आहेत, सो 24 नॉट 44. सेकंड नंबर इज 24. मग 24चा टेबल काय येईल, 24 1 जा 24. टेबल 24चा येत नसेल तर टेबल तयार करता आला पाहिजे. 48, 72 अँड डॉट डॉट डॉट.
विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी का स्टॉप झालो? आपल्याला नंबर कॉमन सापडलेला आहे आणि आपला स्मॉलेस्ट कॉमन नंबर पाहिजे. मग स्मॉलेस्ट कॉमन नंबर आपल्याला सापडला आहे. कोणता आहे तो? 48. तर मी पुढचा टेबल मी लिहिलेला नाही. सो कॉमन मल्टिपल कोणते आहे? या ठिकाणी 148 आहे. ओके. द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल इज 48. So therefore smallest common multiple means LCM. Okay, that is 48. LCM किती आहे? 48. Understood? आपण 16 and 24 चा LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके. नेक्स्ट मेथड इज प्राइम मेथड. ही प्राइम मेथड तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. प्राइम मेथड मला तर सोपी वाटते. तुम्ही बघा तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते, इझी वाटते, त्या मेथडने तुम्ही करायचं आहे फॅक्टरायझेशन. हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. कोणते आहे? एलसीएम ऑफ पहिला कुठलं आहे? 16 and 24. 16 and 24 म्हणजेच काय करणार आपण? 16चे प्राईम फॅक्टर फाइंड करूया. 16चा टेबल कुठल्या टेबलमध्ये येतो? तर 4 into 4. तुम्ही 2 into 8 लिहिलात तरी चालेल. सॉरी 4 into 4. 4 प्राईम नंबर आहे का? तर नाही. प्राईम नंबर कोणते आहे ते पाहिले. प्राईम नंबर कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे प्राईम नंबर्स आहेत. ओके. मग आपल्या 4 प्राईम नंबर नाही. मग 4चं मग 4ला स्प्लिट करा. म्हणजेच काय करा? 2 into 2 इज इक्वल टू 4. दुसरा पण 4च आहे. 4 म्हणजेच काय? 2 into 2. 2 हा प्राईम नंबर आहे. नेक्स्ट 24. 24 कोणत्या टेबलमध्ये येतो? काही विद्यार्थी लिहितील 8 into 3. काही विद्यार्थी लिहितील 4 into 6. 4 6 24. काही विद्यार्थी 6 into 4 लिहितील. ओके. काही विद्यार्थी 8 into 3 लिहितील. ओके. डिपेंड, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं लिहिते. पण आपल्याला प्राईम फॅक्टर आहे. 4 हा प्राईम नंबर आहे का? तर नाही. 4ला मग काय करूया? 2 into 2. 6ला कसं लिहू शकतो आपण? 2 into 3. हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. हे सर्व प्राईम नंबर आहेत. आता आपल्याला काय करणार? कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत बघूया. कॉमन प्राईम फॅक्टर्स पहिल्यांदा काय करूया? कॉमन प्राईम फॅक्टर. डबल एम. कॉमन प्राईम फॅक्टर. कॉमन प्राईम फॅक्टर्स ऑफ 16 and 24. कॉमन पहिला कॉमनला आपण सर्कल करूया. कॉमन 3. ओके. कॉमनला केले. मग कॉमन कोणकोणते आहेत? तर 2, 2, 2. तर अनकॉमन काय आहेत? तर अनकॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? अनकॉमन फॅक्टर्स काय राहिले? हा 2 राहिला, इकडे 3 राहिला. मग 2 and 3. 2 and 3. आता एलसीएम फाइंड करतो. एलसीएम मीन्स व्हॉट? पहिले कॉमन जे फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 2 into 2 into 2. त्यानंतर अनकॉमन जे आहेत त्यांना सुद्धा त्या मल्टिप्लायमध्ये ॲड करायचे. 2 into 3. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. 2 into 2 4. 4 into 2 8. 8 into 2 16 into 3. सर्व 2 2 2 या सर्वांचा आपण मल्टिप्लाय करा. 2 into 2 4. 4 into 2 8. 8 into 2 16 into 3. आन्सर इज 68. सो एलसीएम किती मिळाला? एलसीएम इज इक्वल टू 48. या मेथडने पण 48. आणखी एक मेथड आहे. कोणती आहे ती? व्हर्टिकल लेआउट मेथड्स. थर्ड मेथड इज व्हर्टिकल लेआउट मेथड. व्हर्टिकल लेआउट म्हणजे डिव्हिजन मेथड्स. याला काय म्हणू शकतो आपण? डिव्हिजन मेथड. थोडे या बाजूला करूया. ओके. कोणते नंबर्स आहेत? 16 and 24. 16, 24. पण या ठिकाणी 2 हा प्राईम नंबर आहे. 2च्या टेबलमध्ये येतात सर्व. 2ने डिवाइड करा 16ला, किती येईल? 8. 2ने 24ला डिवाइड करा
2 1 जा 2, 2 2 जा 4, 12 झाले. पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 ने 8 ला डिवाइड करा, किती येईल? 2 4 जार 8, 2 6 जार 12. पुन्हा आपण या 2 ने डिवाइड करू शकतो. ओके, 2 ने डिवाइड करा, 2 2 जार 4, 2 3 जार 6. आता या ठिकाणी 2 ने 2 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 ला आपण 3 ने डिवाइड करू शकत नाही, 3 ला ॲज इट इज घ्या. आता या ठिकाणी 3 आहे, 3 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. हा 1 ॲज इट इज घ्या. 3 1 जार 3 म्हणजे 1. रिमाइंडर 1 येईपर्यंत आपल्याला पूर्ण प्रोसिजर सुरू ठेवायची आहे 1. आता काय करायचं, हे जे फॅक्टर्स मिळालेले आहेत यांचं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. आता जीसीडी किती आहे? जीसीडी हा जीसीडी तिघांमध्ये जोपर्यंत कॉमन आहे, हे तिघांमध्ये कॉमन आहेत नंबर. हे 2 आणि 3 वेगळे झाले. मग जीसीडी किती होईल? 2 × 2 4, 4 × 2 8, म्हणजे 16 आणि 24चा जीसीडी किती आहे? 8 आहे. हे अनकॉमन आहेत. हे जे तिघांमध्ये सॉरी हे दोघांमध्ये जे कॉमन आहे, कोणते कॉमन आहे? 2 2 2. त्यांचं मल्टिप्लाय केलं तर काय येतं? जीसीडी येतं. आणि सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होतं? एलसीएम येतो. ओके, म्हणजे जिथे आपण एलसीएम पण करतोय, एलसीएम ऑफ 16 and 24 इज इक्वल टू, इथे इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 3. किती येत होतो? करून बघा, इथेच केलंय आपण सेम नंबरचा 48. सो आपण पाहिले तिन्ही मेथड्सने आपण 16 and 24चा एलसीएम फाइंड केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर आणखी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आणखी म्हणजे आपण सर्वच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पुढील एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. म्हणजे जोपर्यंत कळत नसेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. या उदाहरणामध्ये कळलं नसेल तर पुढच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना नक्की कळेल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द एलसीएम ऑफ 30 and 40. फर्स्ट मेथड लिस्टिंग मेथड्स. हे कोणते? लिस्टिंग मेथड्स. ओके, लिस्टिंग मेथड्स म्हणजे आपण काय करतोय? मल्टिपल ऑफ 30. हे 30चे मल्टिपल्स कोणते आहेत? म्हणजे 30चा टेबल, 30 1 जा 30. बघा 3चा टेबल येतो, 3चा टेबल येत असेल तर 30चा टेबल येणारच. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. म्हणजे यावरती काय काय 0 द्या, मग 30चा टेबल तयार झाला. ओके, 5 जा 150. 40चा टेबल म्हणजे 4चा टेबल 4 8 12 16 वर 0 ॲड करा म्हणजे 40चा टेबल तयार होईल. ओके, कुठला कॉमन नंबर सापडला का तुम्हाला? सापडला इथे बघा 120. द स्मॉलेस्ट याच्या अगोदर कुठला कॉमन नंबर सापडलाय का? तर नाही. सो स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल इज 120. So therefore LCM of the number 30 and 40 is 120. Understood? किती सापडला LCM इन दो 30 and 40 चा LCM किती आहे? 120. So next method is second method, prime factorization method. Factorization method. या मेथड मध्ये काय करतो आपण? तर प्राईम फॅक्टर फाइंड करतो. कुणाचे पहिला नंबर आहे 30. मग 30चे प्राईम फॅक्टर तुम्ही 30ला 3 × 10 करू शकता. ओके, 3 इज अ प्राईम नंबर. मग 10ला कसं स्प्लिट करू शकतो? 2 × 5. हे झाले प्राईम नंबर. 3 2 5 प्राईम नंबर्स आहेत, हे म्हणजेच प्राईम फॅक्टर्स आहेत. सेकंड नंबर 40 आहे. 40ला काय करणार आपण? 4 × 10. 4चे प्राईम फॅक्टर करणार 2 × 2. 4 मीन्स वॉट? 2 × 2. 10ला काय करणार? 2 × 5. सिम्पल. सो फर्स्ट काय करणार? कॉमन प्राईम फॅक्टर फाइंड करूया. कॉमन प्राईम फॅक्टर्स कुठले आहेत? दोघांमध्ये कॉमन असणारे 5 या ठिकाणी दिसतोय, 5 आहे. त्यानंतर 2 2 हे दोन कॉमन फॅक्टर झाले. जे कोणते आहेत?
2 and 5 हे कॉमन आहे. मग अनकॉमन कोणते आहेत? अनकॉमन फॅक्टर्स कोणते? या ठिकाणी 3 उरला, 2 and 2 झाले अनकॉमन. आता आपण एलसीएम काढताना काय करतो? एलसीएम इज इक्वल टू कॉमन कोणते आहेत? कॉमनचे मल्टिप्लिकेशन करा 2 into 5 आणि अनकॉमन 3 आहे, 2 आहे आणि 2 या सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. किती बघा 2 into बघा मल्टिप्लाय करत आहे 2 into 5 10, 3 into 2 6 into 2 ते किती आले? ते 10 into 6 60 into 2 answer is 120. सो फर्स्ट मेथडमध्ये आन्सर किती आलाय? 120. सेकंड मेथडने पण आन्सर किती आलाय? 120. ओके, म्हणजे आन्सर सेमच येणार आहे. थर्ड मेथड इज व्हर्टिकल लेआउट मेथड. व्हर्टिकल म्हणजे डिव्हिजन मेथड्स आपण डिवाइड करणार आहोत. फर्स्ट नंबर कोणता आहे? 30. सेकंड नंबर कोणता आहे? 40. म्हणजेच पहिल्यांदा आपण 2 ने डिवाइड करणार, कारण एंडिंगला 0 आहे म्हणजे 2 ने डिवाइड करू शकतो आपण. 2ला 30 ने डिवाइड करा, जमत नसेल तर असं करा. ओके, डिवाइड किती आन्सर येईल? 50 येईल. 40ला 2 ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल? 20 येईल. आता या ठिकाणी बघा कोणता नंबरने जाईल? 2 ने करू शकतो का? तर नाही. 3 ने दोघांना करू शकतो का? तर नाही. 3 50च्या टेबलमध्ये आहे, 3च्या टेबलमध्ये 50 येतात, 3च्या टेबलमध्ये 20 येत नाही. व 5च्या टेबलमध्ये दोन्ही येतात. ओके, तुम्ही 3 ने पण करू शकता, पण 3 ने फक्त 15ला करायचं आहे. जर 5 ने केलं तर 5 3 जार 15, 5 4 जार 20. आता काय करूया या ठिकाणी? 3 ने पण करू शकता किंवा 2 ने करू शकता. 2 ने 4ला आपण डिवाइड करू शकतो. ओके, जर 2 ने केलं तर काय येणार? 2ला 3 ने डिवाइड करता येणार नाही, मग 3 ॲज इट इज घ्या. 2 2 जार 4. तर 2 ने 4ला डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल? 2 येईल. पुन्हा ह्या 2 ने या 2ला डिवाइड करूया. हे 3 ॲज इट इज घ्यायचे. 2 1 जार 2. या ठिकाणी 1 आलंय. आता हे 3ला आपण कितीने डिवाइड करू शकतो? 3 ने. 3 1 जार 3. इथे 1 आला, हा 1 रिमेन सेम, म्हणजे रिमाइंडर 1 येईपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर सुरू ठेवायची आहे. मग कोणते सापडले आपल्याला इकडे नंबर्स? तर एलसीएम इज इक्वल टू या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 into 5 into 2 into 2 into 3 आणि आन्सर किती येईल? 2 into 5 10, 10 into 2 20, 20 into 2 40, 40 into 3 120. So LCM of 30 and 40 is 120. सो आपण 2 एक्झाम्पल 3 मेथड्सने सॉल्व्ह केलेले आहेत. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड 72 अँड 96 ह्या 2 नंबर्सचा आपल्याला LCM फाइंड करायचं आहे. ओके, तर LCM फाइंड करूया. आता मात्र मी प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड करणार आहोत. तुम्हाला वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही करू शकता. तर 72 कोणत्या टेबलमध्ये? 8 9 जार 72. मग 8 हा प्राईम फॅक्टर आहे, प्राईम नंबर आहे का? तर नाही. मग काय करू शकतो? 8चे आपल्याला प्राईम फॅक्टर फाइंड करायचे. मग 8 कसं लिहू शकतो? 2 into 4. 9 काय करणार? 3 into 3 is 9. 3 into 3 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर, हा पण 3 प्राईम नंबर. मग आणखी काय? 4 प्राईम नंबर नाही. मग 4ला कसं लिहिणार? हे 2 ॲज इट इज घेतले खाली. सो 2 into 2 हे 4चे काय घेतले? 2 into 2 हे 3 आणि हे 3 ॲज इट इज लिहून घ्या. म्हणजे काय मिळाले आपल्याला? 2 2 2 3 3 हे 72चे प्राईम फॅक्टर्स आहेत. ओके, प्राईम फॅक्टर कुठे? 2 and 3s आहेत. 96 12 8 जार 12 8 96. ओके, 12 प्राईम नंबर नाही. मग काय करू? 3 4 जार 12. 8 मीन्स वॉट? 2 into 4. 3 प्राईम नंबर आहे, 2 प्राईम नंबर आहे, ते ॲज इट इज लिहा. 4 प्राईम नंबर आहे का? तर नाही. 4 कसं लिहिणार? 2 into 2 हे 2 या ठिकाणी. 4 मीन्स वॉट? 2 into 2. बघा सर्व प्राईम नंबर्स तयार झाले.
आता आपण काय करतोय, कॉमन प्राइम फॅक्टर्स. कोणते कॉमन बघूया. तरी 2 2 2 2 2 2 हे कॉमन झाले. हा 3 आणि हा 3 कॉमन झाले. ओके, कॉमन आपण फाइंड केले, कॉमनला सर्कल केलाय. 2 2 2 अँड 3 हे कॉमन नंबर्स. तर अनकॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते राहिले, या ठिकाणी 3 राहिलेला आहे. या 2 अँड 2 2 अँड 2. एलसीएम फाइंड करताना काय करतो, या सर्वांचं मल्टिप्लिकेशन घेतो आपण. 2 2 2 3 2 2 2 3 हे कॉमन फॅक्टर्सचे आपण काय केले, मल्टिप्लाय केले. आता हे अनकॉमन जे फॅक्टर्स आहेत त्यांना सुद्धा ह्या मल्टिप्लायमध्ये ॲड करा. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण 3 नंबरचं मल्टिप्लाय करू. 2 × 2 4 4 × 2 8. ह्या 3 नंबरचं घेऊया, ह्या 2चं घेऊया. ओके, 3 × 3 9 आणि 2 × 2 4. किती झाले, 8 9 जार 72. 72 × 4 बघा, 72 × 4 किती येईल, 8. 4 7 जार 28 228. एलसीएम किती आहे, 228. सो एलसीएम ऑफ LCM of 72 and 96 is 228. Okay, understood? So next numbers 9 15 20 9 15 20 4 9 15 20. या तिन्ही नंबरचे आपण काय करूया, प्राइम फॅक्टर्स फाइंड करूया. पहिले 9चे करूया. 9चे सिंपल आहे 3 × 3. वॉट इट. त्यानंतर 15चे करूया. 15चे प्राइम फॅक्टर काय येणार, 3 × 5. सिंपल झाले. 20चे प्राइम फॅक्टर्स 20 मीन्स वॉट, 5 × 4. 5 प्राइम नंबर आहे. 4 कसं येणार, 2 × 2. आता यामधले 3 नंबर्स मधले कॉमन फॅक्टर्स आपण पहिल्यांदा, हे 3 नंबर्स आहेत 1 2 3. मग 3 नंबर्स मधले कॉमन नंबर्स कोणते आहेत ते बघूया. कॉमन नंबर तिघांमध्ये एक सुद्धा नाही, एकही नंबर कॉमन नाही, पण दोघांमध्ये कॉमन आहेत. ओके, त्यानंतर अजिबात दोघांमध्ये कॉमन असणारे कोणते आहेत बघूया. 2 नंबर्स मधले कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत ते बघूया. कॉमन प्राइम फॅक्टर ऑफ 9 15 20. 9 15 20 मध्ये कुठले कॉमन नंबर आहे का, नाही. यामध्ये तिघांमध्ये कॉमन नंबर असणारा एकही नाही. त्यानंतर कॉमन प्राइम फॅक्टर ऑफ 9 अँड 15. 9 अँड 15 मध्ये कोणता कॉमन आहे, 3 अँड 3, म्हणजे हा 3 झाला. ओके, त्यानंतर 15 अँड 20 मध्ये कोणता कॉमन आहे, तर हा 5 आणि हा 5. ओके, इथे 5 झाला. आता उरलेले अनकॉमन मध्ये काय आहे, 3 2 2. एलसीएम घेताना सर्वांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करतो आपण. LCM इज इक्वल टू 3 × 5 3 × 2 × 2. करा मल्टिप्लिकेशन. 15 3 5 जार 15, 3 2 जार 6 6 2 जार 12. ओके, 6 2 जार 12. तर मल्टिप्लिकेशन करा. 15 × 12, 12 5 जार 60, 6 कॅरी करा. 12 1 जार 12, 12 + 6 18. किती येणार आहे ते, 180. सो LCM ऑफ 9 15 20 इज 120. ओके, सो नेक्स्ट वन इज 30 45 60. Fifth number 30 45
अँड 60. प्राईम फॅक्टर फाईंड करूया आपण. 30चे प्राईम फॅक्टर 3 × 10 30. सो 3 इज प्राईम नंबर. 2 आपण कसं 10ला कसं ना 2 × 5. 30 झाला 45. 15 3 जार 45. 15चे प्राईम फॅक्टर 5 × 3 आणि हे 3. 3 and 5 प्राईम फॅक्टर्स आहेत, प्राईम नंबर्स आहेत. 60. 60 काय करणार आपण 10 × 6 60. 10चं कसं करतो आपण 5 × 2. 6ला काय करतो 2 × 3. सर्व प्राईम फॅक्टर फाईंड केले. आता आपण कॉमन प्राईम फॅक्टर करूया. कॉमन प्राईम फॅक्टर्स. ओके, तिन्ही नंबर मधले कॉमन फॅक्टर्स काय दिसते 5 कॉमन दिसतोय इथे. 5 5 5 5 कॉमन आहे. 3 पण कॉमन आहे. 3 3 3. ओके, 3 3 3 3 कॉमन आहे. आता या ठिकाणी 2 या ठिकाणी पण आहे, 2 इथे पण आहे. म्हणजे 30 आणि 60 मध्ये 2 कॉमन आहे. सो कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ फॅक्टर ऑफ कुठले 30 आणि 60 मध्ये आहे कॉमन. 30 अँड 60 काय आहे 30 60 मध्ये 2 2. काय तर अनकॉमन कोणते आहेत. अनकॉमन फॅक्टर्स कोणते राहिले हे तिन्ही घेतले आपण. यामधला 3 बाकी आहे, इकडे 2 बाकी आहे. हे झाले अनकॉमन. आता LCM काढूया. LCM किती येईल येतो बघूया. चला 5 × 2 × 2 × 3 × 2 मल्टिप्लाय करा. 5 × 2 10. 2 × 3 6. 6 × 2 12. ओके, या ठिकाणी 3 आहे. 5 × कॉमन कुठले 5 3. सो 5 and 3. सो या ठिकाणी 3 येईल. 30 झाले. ओके, 30 6. 2 × 3 6. 6 × आपण या ठिकाणी लिहून घेतले. काय झालं 5 × 3 इथं 30 घेतले. 5 × 3 15. 15 × 2 30. हे 2 इकडे ऑलरेडी आपण ॲड केले. यात 5 × 3 15. 15 × 3 30. या ठिकाणी काय राहिले 6 राहिले. ओके, 3 × 2 6 म्हणजेच किती आलं मल्टिप्लाय 3 6 जार 18. हा 0 आहे 180. ओके, सो LCM किती फाईंड केला आपण 30 45 60चा LCM आला 180. सो या प्रकारे आपण हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन 2, सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता न्यूमरिकल्स आहेत, वर्ड्स प्रॉब्लेम्स आहेत आणि वर्ड्स प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. 3 डिजिट नंबर सांगितलेला आहे. ओके, दॅट इज डिव्हिजिबल बाय 5 10 and 15. ओके, 5 10 and 15 ने डिव्हिजिबल असणारा 3 डिजिट नंबर्स, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो हे फाइंड करण्यासाठी आपल्याला फाइंड काय करावं लागेल LCM ऑफ 5 10 15. 5 10 15चा फर्स्ट आपल्याला LCM फाइंड करावं लागेल. त्यानंतर स्मॉलेस्ट 3 डिजिट आपल्याला फाइंड करता येईल. सो फर्स्ट फाइंड करूया आपण LCM ऑफ 5 10 15. सो 5 चे प्राइम फॅक्टर काय येणार 5 हा ऑलरेडी प्राइम नंबर आहे. त्यानंतर 10 चे प्राइम फॅक्टर कुठे येणार 2 × 5. 15 चे प्राइम फॅक्टर 3 × 5. ओके, LCM फाइंड करतोय. कॉमन
कॉमन काय करतो, फॅक्टर्स कुठले आहे, कॉमन प्राईम फॅक्टर म्हणजे तिन्ही नंबर्स मधला कॉमन प्राईम फॅक्टर कुठला आहे, फाय अँड फाय, 3 नंबरमध्ये फाय हा कॉमन फॅक्टर आहे. सो फाय. त्यानंतर अनकॉमन कुठे राहिले, 2 and 3. एलसीएम फाइंड करूया. एलसीएम इज इक्वल टू सर्वांचा काय करूया, मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लिकेशन 5 into 2 into 3. 5 2 जार 10, 10 3 जार 30. ओके. सो आपल्याला एलसीएम किती आहे, 30. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, 3 डिजिट नंबर्स, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स. आपल्याला आन्सर किती आहे, 30. हा 2 डिजिट नंबर्स आहे. ओके. तो 3 डिजिट नंबर्स फाइंड करताना काय करूया या ठिकाणी, 30ला तुम्ही 1 ने मल्टिप्लाय करा, 30ला 2 ने करा, 30 ने जेवढा नंबर सांगितले तेवढा आपण करत जायचं. ओके. 31 जार 30, 32 जार 60, 33 जार 90, 34 जार 120. सापडला पहिला 3 डिजिट नंबर्स. ओके. कुठला आहे तो, 120. सो आन्सर किती आहे ना आपल्याला, 120. The smallest 3 digit numbers that is divisible by 5, 10 and 15 is, answer किती आले, 120. Answer is 120. So 30 into 4 is equal to 120. Okay. Answer कळले तुम्हाला. ओके. सो सेकंड क्वेश्चन, सेकंड काय आहे बघूया. The product of 2 numbers is 360 and their GCD is 6. What is their LCM? What is their LCM? फॉर्म्युला कोणता आहे, तर हाच फॉर्म्युला आहे बघा. द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ LCM अँड GCD. आन्सर काय लिहिणार, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ GCD अँड LCM. हा फॉर्म्युला आहे. सो प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके. ऑफ 2 नंबर is equal to GCD into LCM. Okay. Product of 2 numbers is equal to the answer. Product of 2 numbers is 360 and GCD is what, 6. Find काय करायचं आहे, LCM. प्रोडक्ट दिलाय आणि GCD पण दिलाय. ओके. प्रोडक्ट 360, GCD is 6. प्रोडक्ट 360, GCD 6 आणि LCM आपल्याला फाइंड करायचं आहे, LCM. सो फ्रेंड्स एक लक्षात ठेवा, या ठिकाणी LCM फाइंड करायचं आहे. या ठिकाणी साईन कोणतं आहे, मल्टिप्लाय. हे 6 जर या साईडला आले तर काय होणार, 6 मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिव्हिजन होतं. ओके. म्हणजे या साईडला येऊन डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार, 360 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू या बाजूला काय राहिलं, LCM. डिवाइड करा तुम्ही, 6 ने 360ला डिवाइड करा. 6 6 जार 36, 0 हा 0 0चं 0, मग किती आला आन्सर, 60. सो 60 इज इक्वल टू LCM. सो देअरफॉर LCM इज इक्वल टू 60. हे आपला आन्सर आहे. ओके. अंडरस्टूड. नेक्स्ट थर्ड, अगेन LCM ऑफ 2 नंबर्स इज 200, GCD इज 10. LCM भी दिया, LCM पण दिलाय, GCD पण दिलाय. वन ऑफ द गिवन नंबर इज 40. व्हॉट इज द अदर नंबर्स. ओके. आता आपल्या त्या 2 नंबरपैकी एक नंबर दिलाय, दुसरा नंबर फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला काय आपल्याला सेमच आहे, लिहून घेऊया फॉर्म्युला. ओके. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू GCD अँड LCM. या 2 नंबरपैकी एक नंबर दिलाय, एक नंबर किती आहे तो 40 दिलाय, आणि सेकंड नंबर अदर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे दुसरा नंबर, सेकंड नंबर फाइंड करायचा. ओके. GCD किती आहे बघा, एक नंबर किती आहे 40, LCM 200, GCD 10. ओके. GCD 10, LCM 200 आहे, 210. ओके. 140 फाइंड करा. सो अदर नंबर इज इक्वल टू
इज इक्वल हे इंटू आहे, इंटू असेल तर दुसऱ्या साईडला जाऊन डिवाइड होतात. 10 इंटू 200 डिवाइड बाय 40. बघा हा 0 गेला. आता हे 4ने 200ला डिवाइड करा. मी असं करतोय, 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि हा 0. बघा 4 5 जा 20, हा 0चा 0. ओके, इथे आन्सर आलं 50. सो अदर नंबर इज इक्वल टू 50. Example number 4. A farmer has 250 kg wheat and 150 kg jawar. Both the grains are to be filled in sacks so that their weight will be same. What is the maximum weight of grain that can be filled in each sack? म्हणजे आपल्याला काय फाईंड कर दिलं आहे, एका शेतकऱ्याकडे 250 kg व्हीट आहे, 150 kg ज्वारी आहे. ओके, दोन्ही धान्य, हे दोन्ही जी ग्रेन्स आहे, ग्रेन्स म्हणजे धान्य, दोन्ही धान्य समान होईल अशा गोण्यांमध्ये पोते एका शॅकमध्ये भरायचे आहेत. आणि प्रत्येक गोणीत, या प्रत्येक शाकमध्ये जास्तीत जास्त किती किलोग्राम, किती केजी ग्रेन्स म्हणजे धान्य भरावं लागेल हे असं सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या टाईपचे एक्झाम्पल आपण 5.2 मध्ये केलं आहे. मॅक्झिमम म्हणजेच काय, ग्रेटेस्ट. स्मॉलेस्ट करताना आपण काय करतो, LCM फाइंड करतो. आणि मॅक्झिमम म्हणजे ग्रेटेस्ट फाइंड करायचं असेल तर G. मॅक्झिमम म्हणजे ग्रेटेस्ट, म्हणजे या ठिकाणी आपण फाइंड काय करणार आहे, 250 आणि 150चा GCD फाइंड करणार आहोत. ओके, अंडरस्टूड. मॅक्झिमम सांगितलंय, मॅक्झिमम म्हणजे GCD ग्रेटेस्ट. या ठिकाणी 250 आणि 150चा आपण GCD फाइंड करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. काय फाइंड करतोय आपण, GCD फाइंड करण्यासाठी आपण पुन्हा प्राईम फॅक्टरायझेशन करूया. 250 कसे फॅक्टर्स पाडा, 25 इंटू 10. ओके, सिम्पल कळतंय. मग 25चे फॅक्टर्स काय होणार, 5 इंटू 5. 10चे काय होणार, 5 इंटू 2. सिम्पल आहे. 150 15 इंटू 10. 15चे फॅक्टर्स कसे होतील, 3 इंटू 5. आपले प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. आणि 10चे 2 इंटू 5. 3 5 जा 15, 2 5 जा 10. बघा 5 5 5 2 हे प्राईम नंबर्स आहेत, 3 5 2 5 हे सुद्धा प्राईम नंबर्स आहेत. आपण GCD म्हणजेच कॉमन करतोय, कॉमन फॅक्टर्स. कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत, 5 दोघांमध्ये, दोन्ही नंबर्समध्ये कॉमन फॅक्टर्स. आणि काय आहे, 2 आहे. ओके, मग कॉमन फॅक्टर्स कुठे, 5 अँड 2. मग LCM GCD किती आहे, GCD इज इक्वल टू, GCD मीन्स या कॉमन फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन करायचे. 5 5 जा 25 इंटू 2 इज इक्वल टू 50. सो GCD इज इक्वल टू 50. म्हणजे आन्सर किती आहे, 50 kg. काय विचारलंय बघा या ठिकाणी, व्हॉट इज द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन दॅट कॅन बी फिल्ड इन सॅक इज 50 kg. कारण या ठिकाणी काय दिले, kg दिले. Therefore, the maximum weight of grain that can be filled in each sack is 50 kg. Okay, next, fifth. 3 friends were practicing running on a circular track. It took them 2, 3, 4 minutes respectively to complete one lap. If they start running from same place at same time, then after how many minutes will they meet again the same place for the first time? तुम्हाला मिनिंग समजलंय का? तर एकदा पुन्हा रीड करूया. बघा, 3 फ्रेंड्स वेअर प्रॅक्टिसिंग रनिंग ऑन सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे याचे 3 जे फ्रेंड्स आहेत ते एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत आहेत. ओके, इट टूक देम 2, 3, 4 मिनिट्स रिस्पेक्टिव्हली टू कम्प्लीट वन लॅप. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी
2-3 मिनिट्स लागतात. ओके. इफ दे स्टार्ट रनिंग फ्रॉम सेम प्लेस ॲट सेम टाईम देन आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स विल दे मीट अगेन ॲट सेम प्लेस फॉर फर्स्ट टाईम. जर त्याने एकाच वेळी एका ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील. म्हणजेच पुन्हा या ठिकाणी आपण फाईन काय करणार आहोत, LCM फाईन करायचं आहे. फाईन काय करायचं आहे या ठिकाणी 2, 3, 4चा LCM आपण काय करूया, फाईन करूया. LCM फाईन करा. LCM प्राईम फॅक्टर 2चे प्राईम फॅक्टर काय ना 2च येणार. 3चे प्राईम फॅक्टर 3 का प्राईमच नंबर आहे. 4चे काय ना प्राईम फॅक्टर 2 × 2. ओके. सो नेक्स्ट कॉमन फॅक्टर्स. कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ नंबर कुठले ऑफ नंबर्स. आता 2 and 4 मध्ये नंबर कोणते आहे, 2 and 4 यामध्ये 3 आहे. इथे कॉमन आहे पाहिजे 2 and 2. 2 and 4 इज इक्वल टू कुठला आहे 2 नंबर. आता अनकॉमन कोणते राहिले, अनकॉमन फॅक्टर्स. थ्री आणि हा 2. ओके. सो LCM इज इक्वल टू 2, 3 and 2. 2 3s are 6, 6 2s are 12. ओके. LCM हे आपला आन्सर आहे. म्हणजे काय विचारलं पुन्हा बघा, आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स दे विल मीट अगेन द सेम प्लेस ॲट फर्स्ट टाईम आफ्टर 12 मिनिट्स. किती मिनिटांनंतर भेटेल ते आन्सर काय ना आफ्टर 12 मिनिट्स. ओके. 12 मिनिटांनंतर ते त्याच ठिकाणी पुन्हा भेटतील. नेक्स्ट 6. इफ द चिल्ड्रन in the class are lined up in 6 in each row or 8 in each row, then no child is left. What is the maximum possible number of children in the class? Okay. काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला, तर इफ द चिल्ड्रन इन द क्लास आर लाईन अप 6 in each row or 8 in each row. ओके. म्हणजे वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास, एका रांगेत 6 किंवा 8 याप्रमाणे उभे केल्यास देर इज नो चाइल्ड इज लेफ्ट, एकही मुलगा शिल्लक राहत नाही. ओके. तर फाईंड काय करायचं, व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन क्लास. म्हणजेच तर त्या वर्गात त्या क्लासमध्ये मिनिमम पॉसिबल नंबर, त्या क्लासमध्ये काय करायचं आहे, मुलांची कमीत कमी संख्या किती हे आपल्याला फाईंड करायचं आहे. मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन क्लास, त्या क्लासमधील कमीत कमी संख्या आपल्याला फाईंड करायची आहे. म्हणजेच कमीत कमी म्हणजे लिस्ट म्हणजे स्मॉलेस्ट. म्हणजेच काय करणार आपण 6 and 8चं काय करतोय आपण LCM फाईंड करणार आहोत. LCM ऑफ 6 and 8. 6चं LCM फाईंड करण्यासाठी आपण प्राईम फॅक्टर करूया 2 × 3. 8चे प्राईम फॅक्टर 2 × 4. 4 हा प्राईम नंबर नाही, म्हणजे 4चे पुन्हा फॅक्टर्स पाडूया आपण 2 × 2. कॉमन नंबर कोणते आहेत, 2 आहे. कॉमन फॅक्टर्स ओनली 2. अनकॉमन 3, 2, 2. ओके. LCM या सर्वांचा काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लिकेशन 2 × 3 × 2 × 2.
2 3 are 6, 2 2 are 4, किती आले 24. विचारलंय का आपल्याला what is the minimum possible number of children in the class? The minimum possible number of children in class is 24. The minimum possible number of children in class is 24. Next, the buses, 3 buses going to different places leave from same station every 10, 50, 20 minutes. If all 3 buses first leave at 8 p.m., then at what is the earliest will they leave at same time again? म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी 3 वेगवेगळ्या जाणाऱ्या बस एकाच स्टेशनवरून, एकाच स्थानकावरून, एकाच स्टेशनवरून काय आलंय दर 10, 15, 20, 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर तिन्ही बस पहिल्यांदा किती 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? जर त्या पहिल्यांदा 8 वाजता भेटल्या तर पुन्हा त्या एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील असं विचारलेलं आहे. लवकरात लवकर म्हणजे मिनिमम म्हणजे स्मॉलेस्ट, म्हणजे फाईंड काय करणार आपण LCM. कुणाचा LCM फाईंड करतोय 10, 50 अँड 20चा. LCM ऑफ 10, 15 अँड 20. LCM फाईंड करूया प्राईम फॅक्टरने. 2 into 5. 15चे प्राईम फॅक्टर 3 into 5. 20चे काय होणार 2 into 10. 10 प्राईम नंबर आहे का तर नाही. पुन्हा 2 into काय होणार, हे 2 रिमेन सेम, 2 into 5. ओके, कॉमन मल्टिपल काय येणार, कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर एक आहे 5, 5, 5 हा झाला कॉमन फॅक्टर. ओके, आणि दोन्ही कॉमन फॅक्टर कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ नंबर. आता या ठिकाणी 3 नंबर आहेत. ओके, ऑफ नंबर्स हे बघा या ठिकाणी कॉमन नंबर आहे 10 अँड 20. यामध्ये काय 2 आहे. आणखी कुठला नंबर, हा झाला नंबर, हा नंबर गेला. अनकॉमन अनकॉमन नंबर्स 3 आणि हा 2. ओके, आता LCM फाईंड करूया. LCM म्हणजे सर्वांचं काय करतो प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन. 5 into 2 into 3 into 2 किती आले बघा या ठिकाणी 5 into 2 10, 3 into 2 6, दॅट इज 60. LCM 60 काय झालं, हे मिनिट्स आले म्हणजे काय झालं 60 मिनिट्स. आता मिनिट्स म्हणजे बघा या ठिकाणी सुरुवातीला किती बस सुटली होती 8 AM ला. 60 मिनिट्स म्हणजे 1 hour. 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 hour. ओके, हा 1 तास झाला. आता 8 वाजता सुटली म्हणजे आज सुरुवातीला किती वाजता 8 वाजता म्हणजे 1 तासानंतर म्हणजे किती वाजता 9 वाजता ती पुन्हा भेटतील. ओके, म्हणजे आन्सर किती आहे 9 AM. तुम्हाला आन्सर कळलं का? इथं LCM 60 मिनिट. 60 मिनिट इज इक्वल टू 1 hour. ओके, 1 hours म्हणजे या ठिकाणी 8 वाजता सुरुवातीला सुटल्या पुन्हा केव्हा भेटतील 60 मिनिट म्हणजे 1 hour म्हणजे 1 तासानंतर पुन्हा भेटतील म्हणजे किती वाजता मिळणार, सुरुवातीला ते 8 वाजता सुटल्या म्हणजे नंतर किती वाजता सुटतील पुन्हा 9 वाजता त्या पुन्हा काय होतील सुटतील असं आन्सर आहे. व्हॉट इज or earliest will they leave at the same time? They leave at same time at 9 AM. Okay, 9 AM हे झालं आन्सर. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण पूर्ण 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 इझी मेथडने समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.